लेट्स प्ले. स्ट्राइक एंडला बॅटर सागर, बॉलर अमर. पहिल्याच बॉल लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. सागर आणि रुपेश गायकवाड. या बॉलवर फुल टॉस बॉल कन्वर्ट केला सागरने आणि एक चांगला फटका. 6 रनसाठी चटका. या बॉलवर पुन्हा एकदा आणि या बॉलवर पुन्हा एकदा 6. या बॉलवर पुन्हा एकदा आणि इकडे काय कॅच पकडली गेली. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कडक कॅच. अनिल शेट्टी. फिल्म सिटी मध्ये सुनील शेट्टी आणि रेजेन्सी अनंत मध्ये अनिल शेट्टी. कडक कॅच. अनिल शेट्टी बोलतो मी पण फिल्म मध्ये काम करू शकतो. काय जम्प केलं. म्हणजे टायगर श्रॉफनी जर बघितलं तर तो पण यांना चान्स देऊ शकतो त्यांना स्टंटमॅन म्हणून. गुड कॅच. पण फटका चांगला होता. सागरचं मी कौतुक करेन. सागरने चांगला कनेक्ट केला. वेगाने बॉल आला फक्त त्याला कनेक्ट केला आणि समोर चांगली कॅच पकडली. न्यू बॅटर सुंदर. सत्यम शिवम सुंदरम आणि ऍज अ कॅप्टन आहेत. सुंदरला सुंदर खेळावा लागेल. बॉलर अमर आणि थोडा बॉल तिकडे 4 रन निघून जाईल. इट्स अ 4. आज गुलाबी कलर बघा ना. म्हणजे पडद्याचा कलर पण गुलाबी आहे. ग्राउंडला जे कव्हर केले ते पण गुलाबी आणि आमच्या अंपायरची टी शर्ट पण गुलाबी आहे. गुलाबी साडीचा ट्रेंड आहे तसं गुलाबी टी शर्ट्स आहे. आमचे अतुल पण आमचे कॉमेंटेटर नाहूरवरून येतात. रेजेन्सी अनंतमचं ते पण टॅटो काढतील की मला रेजेन्सी अनंतम वरती प्रेम आहे. या बॉलवर एक चांगला फटका आणि एक कॅच. कोणी पकडली. ऋषिकेश. ऋषिकेशने टीपीएल ला पण एक चांगली कॅच पकडली होती डाईव्ह मारून आणि आता ती चर्चा चालू आहे. आमचे मयूर दिगेश ते आमच्याशी डिस्कस करतायत. गुड कॅच ऋषिकेश. अतुलजी गुड आफ्टरनून. सकाळी पण ते आले होते. भेट देऊन गेले आपल्या टर्फला. मी मगाशी गुगल केलं तिकडे पण लिमॅन ट्विस्ट टर्फचं नाव आहे. गुगलवर पण आपण सर्च करू शकता. लाईफ मध्ये एवढं सक्सेस करा की लोक तुम्हाला गुगलवर सर्च करतील. आणि तुमची मेहनत आहे त्यासाठी मेहनत पाहिजे. ते लिमॅन ब्रिज टर्फने मेहनत घेतली आहे आणि एक चांगलं टर्फ इकडे मेंटेन ठेवलं आहे. या बॉलवर लेग स्टिकला एक चांगली पिचिंग अमरची बट व्हाईट बॉल देतील का अंपायर्स. व्हाईट बॉल. स्ट्राइक एंडला बॅटर विनोद. 18 रन झाले. स्कोर झालाय बट विकेट पण गेलेत. ब्लॉक होल आणि पहिली ओव्हर संपली. 18 रन 2 विकेट. या बॉलवर पण अगदी ब्लॉक होल पद्धतीचा बॉल आणि खूप चांगला बॉल पाहिला गेला. बॉलर सुरेश. सुरेशने एक चांगला बॉल टाकला. परफेक्ट यॉर्कर. या बॉलवर पण अगदी बुमराची आठवण करून दिले सुरेशने. अख्ख्या वर्ल्ड मध्ये यॉर्कर जर फेमस असेल तर कोण. जसप्रीत बुमराह. बुम बुम बुमराह. भारताला वर्ल्ड कप आणून देण्यामध्ये ज्याचा मोलाचा वाटा आहे जसप्रीत बुमराह. हे नाव आज जगभरात सुनेरी अक्षरामध्ये लिहिलं गेलं.
आणि संपूर्ण भारतीयांनी त्याला डोक्यावर नेऊन ठेवलं त्याच्या कामगिरीमुळे. खूप चांगली बॉलिंग. इकडे मात्र बॉल मागे निघून गेला, बट रन 19. एकच रन सुरेशने खर्च केले, बट सुरेशने चांगली बॉलिंग केली. गुड बॉलिंग. आणि या बॉलवर पण मोये डॉट बॉल. एकच रन खर्च केले गेले. सुरेश गुड बॉलिंग. क्या बात है सुरेश. एक कॅडबरीची ऍड याची सुरेश रमेश, रमेश सुरेश. तसा आता सुरेश गेला आणि नागेश आला. नागेश सुरेश, सुरेश नागेश चेंज केलं. अरुण नायर. अरुण नायरकडे बघितलं मला अक्षय देशमुख खोपोलीची यांची आठवण झाली. सेम तसे बॉडी लँग्वेज आहे. चांगले बॉलर होते, अजून खेळतात. आणि इकडे बॅटर आउट. रमेशनी चांगली कॅच पकडली आणि नायरला यश मिळालं. अमय. गुड कॅच अमय. न्यू बॅटर मनीष. इकडे पण कव्हरला खेळले गेलेत आणि रन 21. या बॉलवर पण एक चांगली बॉलिंग आणि तिकडे बॅक टू बॅक विकेट गेलेत. विनोद पण मैदानाच्या बाहेर जाईल. चांगली बॉलिंग केली. बॉलिंग टीमने मात्र इकडे फाईट केलं. मॅरी गोल्ड. आणि या बॉलवर एक परफेक्ट स्ट्रोक मनीष. काय मनीषने बॅटचा फ्लो पण केला गेला. क्लास. टिपिकल टर्फ फटका. 28. 28 रन, 3 विकेट, 4 विकेट आणि 3 ओव्हर झाल्यात. बॉलर नागेश. चला नेक्स्ट मॅच. यानंतरची टीम्स आपण दोन्ही रेडी राहायचं आहे. रोझलिन रेंजर्स आणि झेनिया सुपरस्टार्स. आपण दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. झेनिया सुपरस्टार्स आणि रोझलिन रेंजर्स. रोझलिन रेंजर्स आणि झेनिया सुपरस्टार आपण टॉस साठी यायचं. फ्लाइंग कॅच. अमय शिरोडकरनी दुसरी कॅच. गुड कॅच अमय. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. रोझलिन कॅप्टन. तुमची टीम मीटिंग झाली असेल तर आपण या.
ऋषभ. विशाल. विशाल लेफ्टी. विशालला बीट केलं. आणि रन झाले तिकडे 32. 32 रन झालेत. आणि या बॉलवर पण या अमयची तिसरी कॅच. 3 कॅच पकडले अमयने एकाच इनिंग मध्ये. न्यू बॅटर निखिल. इकडे पण आडव्या बॅटने खेळले गेलेत नॉन स्ट्राईक एंडला. आणि तिकडे 33. इकडे पण चांगला बॉल फिरवला आणि तिकडे 33. 33 रन झालेत. आणि विकासला झकास खेळावा लागेल या बॉलमध्ये. फ्लिक केला आणि तिकडे सिंगल रन. बॅटर आउट होईल. 34 झाले. 35 चं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅच टीम आपण आलात का टॉस साठी. रोझलिंग रेंजर्सने टॉस जिंकला आणि बॅटिंग. चला बॅटिंग लाईन पाठवा आणि मॅच चालू करा. मारी गोल्ड आणि बोनिका. अमय आणि अनिल शेट्टी. 35 चं टार्गेट आहे मॅरीगोल्डला जिंकण्याकरिता. बॉलर सागर.
बॉलिंग साठी सागर, स्ट्रायकरला बॅटर शेट्टी, अनिल शेट्टी. पहिलाच बॉल डोंबिवलीवरून डायरेक्ट कल्याणला. हा बॉल थोडा आता बदलापूर साईडला आलाय. सागर भाऊ थोडं पिचिंग इम्पॉर्टंट आहे, छोटं टार्गेट आहे. या बॉलवर नो बॉल आणि बॅकवुडला आले, पंच केलं. 9+1. चार रन. या बॉलवर शॉट ऑफ द मॅच, परफेक्ट फ्लिक केलं. अमय शिरोडकरने काय स्ट्रोक खेळला, चांगला स्ट्रोक. म्हणजे ही व्हिडिओ तो एडिट करेल आणि इंस्टाग्रामला स्टोरी ठेवेल. भाई कडक मारला स्ट्रोक, फ्लिक केलं फक्त या बॉलवर. बट वाईट बॉल आणि रन सिंगलने पुढे जाईल. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल आणि बॉलरकडून कुठेतरी चुकी होतीये. 12 रन झाले, 35चं टार्गेट आहे, म्हणजे आता 23 करायचे आहेत. एक छोटं टार्गेट, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा रन्स, त्याच्यामध्ये एक 6 आलाय, त्यामुळे मॅच आता मॅरीगोल्डने खेचली आहे. या बॉलवर सेन्सिबल, हे खूप इम्पॉर्टंट आहे. टीमला काय गरज आहे, म्हणजे एक 6 मारलाय आपण. जो कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळेल तो खूप चांगलं क्रिकेट खेळेल. आणि अमयचं मला माइंडसेट आवडलं, खूप चांगलं फ्लिक केलं. एक रन खूप इम्पॉर्टंट आहे 6 आल्यानंतर. शेट्टी स्वतःहून बोलतात की लागलं बॅटीला भाऊ, खोटं बोलणार नाही. इकडे पण फटका फसलाय आणि कमबॅक केलं बॉलरने पण. सागर या बॉलवर एक चांगला फटका आणि फ्लाइंग कॅच, चांगलं जम्प केलं तिकडे. रुपेशने जॉर्डन सारखं जम्प केलं. जॉर्डन एक बास्केटबॉल प्लेयर, खूप चांगलं जम्प केलं तिकडे. आणि वेल स्टॉप, गुड कॅच, बॅटर आउट. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक. थर्टीन 18 बॉल मध्ये 22 रन करायचे, मध्ये मॅच अर्धी बनवली आहे मॅरीगोल्डने. बॉलर मनीष. इकडे पण सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला, 1 रन मिळेल तिकडे. 14. या बॉलवर एक चांगला समोर फटका आडव्या बॅटने, दमदार आवाज आला सुरेशच्या बॅट मधून आणि 6 रन. सुरेशने एक सुंदर फटका खेळले.
इट्स अ 6. अवघ्या 14 रनची गरज आहे. इकडे पण फिंगर रोल केले गेले. धीम्या गतीचा बॉल. अमोल अमोल बोलतो 2 मिनिटं पण मी बॉल हातात ठेवणार नाही, लगेच देणार. लेग स्टिकच्या बाहेर इकडे व्हाईट बॉल. 22. अजूनही 13 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. इकडे पण लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. अजूनही 11 रनची गरज आहे. सुरेशने एक चांगला 6 लगावलाय आणि इकडे बॉल फिरवला. बॅटर आउट. आता 12 बॉल मध्ये 11 रन्स करायचे आहेत. आणि इकडे चांगली पिचिंग. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 11 बॉल मध्ये 11 रन्स करायचे आहेत. स्ट्राइक एंडला बॅटर अमर आणि अमरच्या बॅट मधून बॅटर आउट. अमर पण आउट. कहानी में ट्विस्ट. न्यू बॅटर ऋषिकेश. आणि मॅच कुठेतरी आता 8 रनची गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन. आणि मॅच आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 7 रन्स करायचे आहेत. सहा बॉलमध्ये 7 रन्स करायचे. बॉलर आहेत रुपेश. पहिले 2 बॉल चांगले आले तर मॅच रंगेल. 6 बॉल 7 पण या ग्राउंडवर डिफिकल्ट आहे भाऊ. 6 बॉल 7 पण कठीण आहे या बॉलवर. आणि तिकडे
विकास बोलतो बॉल मागे जाणं कठीण आहे माझ्या. वेल स्टॉप. 5 बॉल मध्ये 6 रन करायचे आहेत. अमय फिनिश आपल्या स्टाईलने करणार का? व्हाईट बॉल भाई एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीये. मॅच क्रुशल आहे आणि 5 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम मॅरीगोल्ड. सर्व एजन्सी अनंतमचे प्लेयर्स आणि या बॉलवर आडव्या बॅटने अमोलला जोर का झटका. 4 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. 4 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग. तीन बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. मॅच पूर्णपणे फिरवली आहे आणि या बॉलवर पण अगदी आणि 2 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. बिग फाईट काटेकी टक्कर. अगदी सगळे जागेवर उभे राहून मॅच बघतायत. 2 बॉल 3 ला जिंकणार कोण? अमय आणि बॉलर आहेत रुपेश गायकवाड. 2 बॉल 3 2 चेंडू 3 धावा. काहीतरी कर भावा आणि जर केलंस तर तुझीच हवा. मॅच आहे 2 चेंडू 3 धावा. भावाला करावं लागेल. आणि हे प्रेशर. भाऊ ह्याचंच नाव क्रिकेट आहे. 2 बॉल 2. कंपल्सरी चेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे. त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला 2 बॉल 2 करावे लागतील. रॉजलिंग रेंजर्सला माहिती आहे की 1 बॉल 2 काय असतं. त्यांनी मगाशी बघितलं टॉमने. त्यामुळे 1 बॉल 1 नशिबात कधी कोणाचे येऊ नये. आणि ही मॅच जिंकले मॅरीगोल्ड. चला नेक्स्ट मॅच आपण पण ग्राउंडचा ताबा घ्या आणि यानंतर